एका मोठ्या आलिशान बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या वॉचमॅनला सुमित्राबाई हात जोडून विनंती करत होत्या की त्यांना फक्त एकदाच त्यांच्या मुलाला आणि सुनेला भेटायचे आहे. सुरुवातीला वॉचमॅन त्यांना हे सांगून टाळू लागला की तुम्ही नक्कीच खोटं बोलत आहात. तुमची अवस्था बघून मला खरं पटत नाही की तुम्ही माझ्या साहेबांच्या आई आहात. निघा तुम्ही इथून. तेव्हा सुमित्राबाई वॉचमॅनला सांगतात की तू मला जोपर्यंत माझ्या मुलाला आणि सुनेला भेटू देणार नाहीस तोपर्यंत मी इथेच बसून राहणार. माझा नवरा आजारी आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे, म्हणून त्यांच्या उपचारासाठी मला पैशांची खूप गरज आहे. माझ्याजवळ त्यांच्या उपचारासाठी पैसे नाही आहेत. माझा मुलगा मोठा बिझनेसमॅन आहे, निदान तो त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी मला पैसे देऊ शकतो ना. स्वतःच्या वडिलांसाठी काही पैसे खर्च झाले तर त्याला काहीच फरक पडणार नाही. सुमित्राबाईंचं बोलणं ऐकून शेवटी वॉचमॅनला त्यांच्यावर दया येते आणि तो आत जाऊन ही बातमी देतो की कोणीतरी एक म्हातारी बाई तुम्हाला भेटायला बाहेर गेटवर आलेली आहे. ती बाई साहेबांची आई आहे असं सांगत आहे. त्याचं बोलणं ऐकून पल्लवी वॉचमॅनला सांगते की तू बाहेर जा, मी त्यांना भेटायला बाहेरच येत आहे. त्यांना या बंगल्याच्या आत आणण्याची काही एक आवश्यकता नाही. वॉचमॅन गेल्यावर बेडरूममध्ये लॅपटॉपवर काम करत असलेल्या महेशजवळ जाऊन पल्लवी सांगते की तुमची आई तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा आली आहे. किती वेळा बेइज्जती करून हाकलून दिल्यानंतरही ती पुन्हा पुन्हा निर्लज्जपणे भेटायला येऊन जाते. इथे येऊन ते पैसे तर असे मागतात जसे काही ते स्वतः या घरात पैसे कमावून ठेवून गेले आहेत. लाजही वाटत नाही. चला आता आपण दोघं मिळून चांगलंच फटकारूया, जेणेकरून यापुढे ते आपल्या दारात कधीही पाऊल ठेवणार नाहीत. महेश आणि पल्लवी घराच्या बाहेर पडून गेटजवळ येतात. आपल्या मुलाला आणि सुनेला बाहेर आलेलं बघून सुमित्राबाई आशेच्या नजरेने दोघांकडे बघत असतात की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला येत आहे, तर आज नक्कीच ते त्यांची मदत करतील. सुमित्राबाई त्यांच्या समोर आपले दोन्ही हात जोडून म्हणतात की बेटा, बरं झालं तू आलास. तुझ्या वडिलांची तब्येत खूपच खराब आहे. ते गेल्या 8 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. मी गेल्या 8 दिवसापासून सारखी तुझ्या घरी येत आहे, पण तू मला काही भेटला नाहीस. फक्त सुनबाई तेवढी भेटते आणि ती पण पैसे द्यायला मनाई करते. बेटा, खरंच तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी पैशांची खूप गरज आहे. मला थोडे पैसे मिळाले तर तुझे उपकार होतील आमच्यावर. सुमित्राबाई बोलतच होत्या की तेवढ्यात सून पल्लवी पुढे येऊन म्हणाली की म्हातारे, चल निघ इथून. तुला काही पैसे वगैरे मिळणार नाहीत. अगोदरच आम्ही तुमच्यासाठी खूप पैसे खर्च केले आहेत. आता 2 दिवसांपूर्वीच तर तू पैसे मागण्यासाठी आली होतीस ना, तेव्हा तर तुला मी 1000 रुपये दिले होते ना. आता यापेक्षा जास्त पैसे तुला मिळणार नाहीत. चालती हो इथून. सुमित्राबाई म्हणाल्या, पोरी, तुझे 1000 रुपये मला दिले होतेस, त्याने तर तुझ्या सासऱ्यांची एका दिवसांची औषधही आली नाहीत. माझ्याकडे इतके पैसेही नाहीत की मी त्यांचा दवाखान्याचा आणि औषधांचा खर्चही उचलू शकेन. बेटा, तू तरी तुझ्या वडिलांचा थोडा विचार कर. ते तुझे वडील आहेत. यावर महेश म्हणाला की आई, मला अशा फालतू गोष्टी ऐकवून इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नकोस. मला सगळं काही कळतं. मी इतक्या सहजासहजी तुझ्या बोलण्यात फसणार नाही आणि तुला आता पुन्हा माझ्या दारात पाय ठेवायची गरज नाही. आपला मुलगा आणि सुनेचं बोलणं ऐकून सुमित्राबाई खूप दुखावल्या गेल्या. महेश त्याच्या बायकोला म्हणजेच पल्लवीला सांगतो की पल्लवी, मी मीटिंगसाठी जात आहे आणि संध्याकाळी उशिरा घरी परत येईल. आपल्या मुलाला कारमध्ये बसून जाताना बघितल्यावर सुमित्राबाई म्हणाल्या, बेटा, तू जर ऑफिसला जायला निघाला आहेस तर तुझ्या ऑफिसच्या रस्त्यातच सरकारी हॉस्पिटल आहे. बेटा, मला तुझ्या गाडीत बसवून हॉस्पिटलमध्ये सोडतोस का? इतके तर तू आपल्या आईसाठी करूच शकतोस ना. हे ऐकून पल्लवी रागात आपल्या सासूला म्हणाली, ए म्हातारे, तुझी लायकी आहे का कारमध्ये बसण्याची? माझ्या कारला हातसुद्धा लावण्याची हिंमत करू नकोस. तुला माझ्या कारमध्ये बसवून मला माझी कार घाण करून घ्यायची नाही आहे. लायकी बघितली आहे का स्वतःची? ऑटो रिक्षामध्ये बसायची लायकी नाही आणि कारमध्ये बसण्याची गोष्ट करतात. चालती हो इथून. महेश त्याची कार घेऊन निघून गेला. बिचारा सुमित्राबाई तिथे गेटजवळ उभं राहूनच आपल्या मुलाच्या जाणाऱ्या कारकडे पाहत बसल्या आणि मनातल्या मनात आपल्या नशिबाला कोसत राहिल्या की मी कशा मुलाला जन्म दिला आहे जो आपल्या आईवडिलांचाही झाला नाही. सगळे काही उधळत बसलो आम्ही आमच्या मुलासाठी. जर आम्ही सगळे काही उधळलं नसतं तर आजचं हे दृश्य काही वेगळंच असलं असतं. आम्ही आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी जमीन, संपत्ती सगळं काही विकून टाकले. सगळे विकून इतका मोठा बिझनेस उभा केला. पण आज त्याच मुलाने आमच्यासोबत काय केलं?
अशा प्रकारे तर परकी लोक सुद्धा वागत नाही जे आमच्या मुलाने आमच्या सोबत केलं आहे. असा विचार करत सुमित्राबाईंच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. जवळच उभ्या असलेल्या वॉचमॅनला इतके तर पक्क समजलं होतं की ही बाई महेश साहेबांची आईच आहे. महेश गेल्यानंतर पल्लवीही घराच्या आत निघून गेली. तेव्हा वॉचमॅनने सुमित्राबाईंना खुर्चीवर बसवले आणि म्हणाला की आई, तुम्ही रडू नका. तुम्ही मला सांगा की तुम्हाला किती पैशांची गरज आहे. तेव्हा सुमित्राबाई म्हणाल्या की आता तरी मला 3-4 हजार रुपये मिळाले तरी पुरेसे आहेत. त्यातच माझे काम भागेल. वॉचमॅनने आपल्या खिशात हात घालून पाहिले तर 2,000 रुपये निघाले. आई, आता माझ्याकडे 2,000 रुपये आहेत, हे तुम्ही ठेवून घ्या. सुमित्राबाई वॉचमॅनला खूप आशीर्वाद देतात आणि म्हणतात की बेटा, ज्या ठिकाणी आमच्या पोटच्या पोरानं आणि सुनेनं माझी मदत केली नाही त्या ठिकाणी तू तुझे इतके मोठे मन दाखवून माझी मदत केली आहेस. मी तुझे हे उपकार कधीही विसरणार नाही. यावर वॉचमॅन म्हणाला, अहो आई, मी तुमची कुठे इतकी मदत केली बरं? इतक्या पैशात तर तुमचा औषधांचा खर्चही निघणार नाही. वॉचमॅनचे आभार मानत त्या पैशांना आपल्या साडीच्या पदरात बांधून सुमित्राबाई हॉस्पिटलकडे जायला निघाल्या. हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले यशवंतराव आपल्या पत्नीची खूप आतुरतेने वाट पाहत होते. त्यांना असं वाटत होतं की त्यांची पत्नी त्यांच्या मुलाकडे मदत मागण्यासाठी गेलेली आहे आणि त्यांचा मुलगा तिला नक्कीच मदत करेल. त्याने काही मदत केली तर माझ्या पत्नीचा त्रासही थोडा कमी होईल. एकतर मी असा आजारी पडलेलो आहे आणि हातात 1 रुपयासुद्धा नाही. बिचारी किती धावपळ करत आहे. पण सुमित्राबाईंचा पडलेला चेहरा बघून त्यांना समजले की त्यांच्या नालायक मुलाने त्यांची मदत केलेली नाही. त्यांचा नालायक मुलगा श्रीमंतीच्या मोहात इतका हरवला आहे की त्याला आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचा त्रासही डोळ्यांनी दिसत नाही. सुमित्राबाई आपल्या नवऱ्याजवळ येऊन ढसाढसा रडायला लागतात आणि सांगतात की आज आपल्या पोटच्या पोरानेच आपला विश्वासघात केला. संकटाच्या वेळी त्याने आपल्याला वाऱ्यावर सोडले. आपल्या मुलाला इतक्या उंचीवर नेण्यासाठी आपण कंगाल झालो, पण मुलगा मात्र इतक्या उंचीवर पोचल्यानंतर आपल्याच आईवडिलांकडे बघायला सुद्धा तयार नाही. ज्या आईवडिलांनी त्याला इतक्या उंचीवर पोचवले, आज तेच आईवडील त्याला भिकारी दिसत आहेत. हॉस्पिटलमध्ये यशवंतरावांच्या शेजारच्या बेडवर बसलेला एक व्यक्ती, जो त्याच शहरातील एक मोठा बिझनेसमॅन होता, तो व्यक्ती या दोघांच्या गोष्टी ऐकून घेतो आणि आपल्या बेडवरून उठून यशवंतरावांकडे जातो. तर त्यांना पाहून तो चकित होतो, कारण ते तर त्याचे वंदनीय गुरुजी होते. तो व्यक्ती म्हणतो, गुरुजी, तुम्ही इथे आणि तुमची अशी परिस्थिती? यावर यशवंतराव म्हणाले, मला माफ कर बेटा, पण मी तुला ओळखले नाही. कोण आहेस तू? यावर तो व्यक्ती म्हणाला, गुरुजी, मी राहुल. मी तुमच्याकडे ट्युशन घेण्यासाठी येत होतो. आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन यशवंतराव आठवण्याचा प्रयत्न करतात. मग अचानक ते म्हणतात की हो हो, आठवलं. तू श्यामरावांचा मुलगा आहेस ना, ज्यांचा या शहरात कापडांचा खूप मोठा बिझनेस आहे. तू त्यांचाच मुलगा राहुल आहेस ना? यावर राहुल म्हणाला, हो गुरुजी, मी तोच राहुल आहे. पण मला एक गोष्ट समजत नाही आहे की तुमची ही अशी अवस्था कशी झाली. मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं आहे. आता मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या उपचारासाठी जितके पैसे लागतील ते सर्व पैसे मी खर्च करीन आणि तुम्ही पूर्ण ठीक झाल्यानंतर माझ्यासोबत घरीही घेऊन जाईन. राहुल यशवंतरावांचा संपूर्ण खर्च उचलतो आणि त्यांच्या खाण्यापिण्याचीही उत्तम सोयी लावतो आणि सुमित्राबाईंना सांगतो की आई, तुम्ही माझ्या घरी जाऊन राहा. इकडे मी माझ्या गुरुजींना सांभाळून घेईन. मी किती दिवसांपासून बघत आहे की तुम्ही किती धावपळ करत आहात. अशीच धावपळ करून तुम्ही स्वतःचीच तब्येत खराब करून घेणार. घरी माझी बायको, माझी मुले आहेत, माझे आईवडीलसुद्धा आहेत. मी 3-4 दिवसातच माझ्या गुरुजींना ठीक करून माझ्यासोबत घरी घेऊन येईन. यावर यशवंतराव म्हणाले की हो, आता मी ठीक आहे. तू आता माझी अजिबात काळजी करू नकोस. मग 3-4 दिवसातच यशवंतराव पूर्णपणे बरे होऊन राहुलच्या घरी आले. राहुलच्या घरी त्याचे वडील श्यामराव यशवंतरावांना भेटून खूप खुश झाले आणि म्हणाले, अहो यशवंतराव, जेव्हापासून तुम्ही मुलांना शिकवणे बंद केले आहे तेव्हापासून तुमच्यासोबत भेटच झाली नाही आणि मी सुद्धा इकडे माझ्या बिझनेसमध्ये इतका व्यस्त झालो होतो की तुम्हाला तुमच्या घरी येऊन भेटण्यासाठी वेळच मिळाला नाही. आज कितीतरी वर्षानंतर तुम्ही मला भेटले आहात, पण मी कधी विचारही केला नव्हता की तुम्ही मला अशा रीतीने भेटाल.
अहो राहुल तर तुमची किती आठवण काढतो. तो नेहमी म्हणतो की आज मी माझ्या गुरुजींनी दाखवलेल्या रस्त्यावरच चालत आहे. राहुलला अभ्यासाची अजिबात आवड नव्हती, पण जेव्हापासून तो तुमच्याकडे शिकण्यासाठी येऊ लागला तेव्हापासून त्याला अभ्यासाची गोडी लागली. म्हणून तर तो आजही तुमची आठवण काढतो. तुमची शिकवण्याची पद्धतच अशी होती की मुलं लगेचच समजून जायची. काही दिवस तर सुमित्राबाई आणि यशवंतराव राहुलच्या घरीच थांबतात. राहुलचे घर खूप मोठे होते. घर काय, तो तर एक मोठा बंगलाच होता. तिथे तर कितीही लोक राहू शकत होते. आणि तिथेच एक रूम राहुलने यशवंतराव आणि सुमित्राबाईंना दिली होती. मग काही दिवस राहिल्यानंतर यशवंतराव राहुलला म्हणाले की बेटा, आता आम्हाला जाण्याची परवानगी दे. बरेच दिवस झाले आहेत, आता आम्हाला निघायला हवं. तू आमची खूप सेवा केलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. इतक्या दिवसात तर राहुलला हे कळून चुकले होते की यशवंतरावांनी आपल्याजवळचे सर्व काही आपल्या मुलावर खर्च केले होते. आता त्यांच्याकडे काही शिल्लक राहिले नव्हते. तो आपल्या गुरुजींना विचारतो की तुम्ही आता कुठे जाणार, काय करणार? तुमच्याजवळ नाही घर आहे, नाही खाण्यासाठी पैसे आहेत. मग तुम्ही कसा तुमचा उदरनिर्वाह करणार? यावर यशवंतराव म्हणाले, बेटा, जिथे आमचे आयुष्य आम्हाला घेऊन जाणार आम्ही तिकडेच जाणार. काहीतरी छोटे मोठे काम बघणार, ज्याने आमचा म्हातारपणात खाण्यापिण्याचा आणि औषधांचा खर्च भागेल. यावर राहुल म्हणाला, नाही गुरुजी, तुम्ही इथून कुठेही जाणार नाहीत. मी तुमच्यासाठी काही विचार करून ठेवला आहे. आता तुम्ही फक्त माझ्याकडेच राहणार. यावर यशवंतराव म्हणाले, तू काय विचार केला आहेस राहुल? आम्हालाही जरा कळू देत. तेव्हा राहुल म्हणाला, गुरुजी, तुम्हाला तर माहीतच आहे की आमचा कपड्यांचा खूप मोठा बिझनेस आहे. एका दुकानावर मी बसतो आणि दुसऱ्या दुकानावर बाबा असतात. मी तर माझे दुकान व्यवस्थित सांभाळून घेतो, पण माझ्या वडिलांना मात्र अशा एका व्यक्तीची गरज आहे जो त्या दुकानाचे हिशोब व्यवस्थित सांभाळू शकेल, शिवाय पूर्ण इमानदार असेल. तर गुरुजी, मला या पदासाठी तुमच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही योग्य वाटत नाही. आणि गुरुजी, तुम्ही दुसरीकडे कुठे ना कुठे जाऊन काम तर करणारच आहात ना, तर मग तुम्ही बाबांसोबत दुकानात बसून त्यांना मदतही करूच शकतात. दुकानाचा हिशोब तुम्ही सांभाळा. हे ऐकून यशवंतराव सुमित्राबाईंकडे बघू लागले. सुमित्राबाईंना यात काही गैर वाटले नाही. त्या यशवंतरावांना समजवतात की आपण कुठे ना कुठे कामासाठी भटकत राहणार, शिवाय आपल्याला किती दिवसात काम मिळेल माहीत नाही. इकडे आपल्याला घरी बसल्या बसल्या काम मिळत आहे, तर आपण आपल्या मेहनतीचे खाऊ. त्यामुळे आपल्याला इथे राहण्यासही काही हरकत नाही. सुमित्राबाईंच्या बोलण्यावर सहमती दर्शवत यशवंतराव श्यामरावांसोबत त्यांच्या मोठ्या दुकानात बसून काम करू लागले. काही दिवस ते श्यामरावांसोबत बसून हिशोब सांभाळता सांभाळता बिझनेसच्या बारीक सारीक गोष्टी शिकत होते की कशा प्रकारे बिझनेस केला जातो. वर्षभराच्या मेहनतीनंतर यशवंतरावांजवळ इतके पैसे जमा झाले होते की ते त्यांची पत्नी सुमित्राबाईंना म्हणाले की आपण आपलं स्वतःचं एखादं छोटंसं कापडाचं दुकान सुरू करूया. यात खूप फायदा आहे. यावर सुमित्राबाई म्हणाल्या की अहो, तुम्ही हे काय बोलतायत? वाढत्या वयाबरोबर तुमचा मेंदूही काम करत नाहीये का? अहो, वयाच्या 70व्या वर्षी काही करायला जाणार तर लोक हसतील आपल्यावर की या वयात म्हातारी पण बिझनेस करायला जात आहे. यावर यशवंतराव म्हणाले की तू त्याची काही काळजी करू नकोस. मला राहुलने सांगितले आहे की या कामात तो माझी मदत करणार आहे, त्यामुळे मला जास्त धावपळ करावी लागणार नाही. राहुल त्याच्या इतक्या मोठ्या दुकानासाठी त्याचे सामान मागवणार, तेव्हा माझ्याही दुकानासाठी सामान मागवून देणार आहे. आणि मग एक दिवस यशवंतरावांनी वयाच्या 70व्या वर्षात आपलं स्वतःचं दुकान उघडले. आजूबाजूची लोक म्हणू लागली की आजोबांनी या वयात दुकान उघडले, आणखीन किती वर्ष बिझनेस करण्याचा विचार आहे? यावर यशवंतराव म्हणायचे की बाळांनो, जोपर्यंत जगणार, जोपर्यंत हातपाय चालत राहणार तोपर्यंत काम करत राहणार. जेव्हा आमच्याने काम होणार नाही त्यावेळेस बघितलं जाईल की काय करायचे आहे. हळूहळू यशवंतरावांचे दुकान चांगलेच चालू लागले. त्यांना बिझनेसमध्ये खूप चांगला नफा होऊ लागला. आता यशवंतरावांकडे पैशांची काहीच कमतरता राहिली नव्हती. यशवंतराव यांनी राहुलच्या घराशेजारीच एक छोटेसे 100 गज असलेले घर विकत घेतले, पण लहानच, कारण दोघं नवरा बायकोसाठी तितकी जागा पुरेशी होती. यापेक्षा मोठे घर त्यांना नकोच होते. असे करता करता 3-4 वर्ष उलटली. एक दिवस यशवंतराव त्यांच्या पत्नीला म्हणाले की भाग्यवान, आपण आपल्या तरुणपणी खूप कठीण दिवस बघितले आहेत.
आधी दिवस आपल्या आईवडिलांच्या सेवेत निघून गेलेत. तू जेव्हा लग्न करून या घरात आलीस तेव्हा 4 नंदा होत्या. माझे म्हातारे आईवडील होते, 4 बहिणी आणि त्या बहिणींच्या लग्नाची जबाबदारी ही माझ्याच खांद्यावर होती. कारण घरात मी एकटाच माणूस कमावणारा होतो आणि त्यानंतर आपल्यालाच मुलगा झाला. त्याच्या शिक्षणासाठी आपण इतकं केलं की आपण रस्त्यावर आलो. पण माझ्या मनात ही खंत कायम आहे की मी आजपर्यंत तुला कधीच विचारले नाही की तुझी काय इच्छा आहे, तुला काय आवडतं, तुला काय घ्यायचे आहे. पण आज आपण आपल्या संपूर्ण जबाबदारीतून मुक्त आहोत आणि आता आपल्या हातात पैसेसुद्धा आहेत. त्यामुळे मी आज तुला मनापासून विचारतो की तुला काय हवं आहे. तुला जे काही हवं असेल ते मागू शकतेस. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. आपल्या नवऱ्याकडून इतक्या छान छान गोष्टी ऐकून सुमित्राबाईंच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. पण त्याच क्षणी त्यांना त्यांच्या सुनेने सांगितलेले शब्द आठवले. जेव्हा त्यांची सून त्यांना म्हणाली होती की तुझी कारमध्ये बसण्याची लायकी नाही, ते त्यांच्या पतीला अगदी प्रेमाने म्हणाल्या की त्यांना एक कार हवी आहे. यावर यशवंतराव म्हणाले की ठीक आहे, एखादा चांगला मुहूर्त बघून तुला तुझ्या आवडीची एक सुंदर कार घेऊन दे. आता मात्र सुमित्राबाईंच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांचे एक छोटेसे घरही झाले होते. पती असेही कमावू लागला होता, शिवाय त्यांच्या आवडीची कारही येणार होती. ज्यावेळी त्यांना तरुणपणात त्यांची इच्छा पूर्ण करायची होती त्यावेळेस त्यांनी संपूर्ण वेळ मुलाच्या चांगल्या संगोपनात घालवला. पण आज म्हातारपणी का असेना ही संधी त्यांना मिळाली आहे, म्हणून त्या खूप आनंदात होत्या. काही दिवसातच त्यांच्या घरी एक नवीन कारसुद्धा आली. यशवंतराव आपल्या पत्नीसोबत नवीन कारमध्ये बसून देवाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. देवाचे दर्शन झाल्यावर जेव्हा ते तेथील गरिबांना जेवण वाटप करत होते तेव्हा त्यांची नजर तिथेच पायऱ्यांवर बसलेल्या त्यांचा मुलगा आणि सुनेवर पडली. यशवंतराव प्रसाद आणि जेवणाचे वाटप करत पायऱ्यांवर बसलेल्या त्यांचा मुलगा आणि सुनेजवळही पोचले आणि त्यांच्याही हातावर प्रसाद आणि जेवण दिले. जेव्हा महेश आणि पल्लवीने आपल्या आईवडिलांना एका चमकदार प्रेस केलेल्या कपड्यांवर त्यांना मिठाई वाटप करत असताना बघितले तेव्हा मात्र त्यांचे डोळेच विस्फारले की या म्हाताऱ्यांकडे इतका पैसा कुठून आला. पल्लवी आणि महेश यशवंतरावांकडे आले आणि म्हणाले की बाबा, मी महेश तुमचा मुलगा. यशवंतरावांनीही मागे वळून पाहिले आणि त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत परत जाण्यासाठी निघाले. महेश त्याच्या वडिलांच्या पायावर पडून म्हणाला की बाबा, एकदा तरी माझे म्हणणे ऐकून घ्या. पल्लवीसुद्धा सुमित्राबाईंचा हात पकडून म्हणाली की आई, आम्हाला बिझनेसमध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे. ते नुकसान भरपाई करण्यासाठी आम्हाला आमचे राहते घरही विकावे लागले. बँकेकडून इतके कर्ज घेऊन ठेवले होते की आम्ही ते सुद्धा परतफेड करू शकलो नाहीत. डोक्यावर इतके कर्ज आहे, शिवाय बँकेकडूनही रोज रोज फोन येत आहेत घेतलेले लोन परत करण्यासाठी. आता आमच्या हातात काहीच शिल्लक राहिलेले नाही. माझे दागिनेही महेशने विकून टाकले. 2 महिन्यांपासून माहेरी जाऊन राहत आहे. आई, आमची थोडीशी मदत करा. तुम्ही तर आता मला खूप पैसेवाले दिसत आहात. मुलगा आणि सुनेला बघून सुमित्राबाईंना राग अनावर झाला. त्यांना तो दिवस आठवला ज्यावेळेस त्या आपल्याच मुलासमोर पदर पसरून भिकारीसारखे काही पैसे भीक मागत होत्या की तुझे वडील हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या दारात उभे आहेत, त्यांना काही पैशांची मदत कर. पण दोघांनी मिळून त्यांना रिकाम्या हाताने त्यांचा अपमान करून हाकलून दिले होते. आपला मुलगा आणि सुनेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत यशवंतराव त्यांच्या पत्नीचा हात पकडून मंदिराच्या पायऱ्या उतरून आपल्या कारजवळ आले. मुलगा आणि सून पळत येऊन त्यांच्या पायाशी लोटांगण घालत म्हणाले की आम्हाला माफ करा बाबा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी पैशाच्या लोभापायी तुम्हा दोघांना विसरलो होतो, पण आता मी असे कधीच करणार नाही. तुम्ही फक्त एकदा माझी मदत करा. यशवंतराव आपला मुलगा आणि सुनेचे काहीही ऐकून घेत नाही. ते कारचा दरवाजा उघडत म्हणाले की भाग्यवान, आपल्या कारमध्ये बसा. देवाच्या कृपेने आज आपली लायकी कारमध्ये बसण्याची झाली आहे. चला आपण आपल्या कारमध्ये बसून आपल्या घरी जाऊया. मुलगा आणि सून ओरडतच राहिले. तितक्यातच पाठीमागून तोच वॉचमॅन जो महेश आणि पल्लवीच्या घरी कामाला होता तो सुद्धा त्याची नवीन बाईक घेऊन देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिथे आला. आपल्या वॉचमॅनला बघून महेशने त्याला विचारले की अरे वा, तू नवीन बाईक घेतलीस, खूप चांगली गोष्ट आहे. यावर तो वॉचमॅन म्हणाला, नाही साहेब, ही बाईक मी विकत घेतलेली नाही आहे. ही बाईक मला माझ्या आईवडिलांनी गिफ्ट म्हणून दिली आहे.
खरं तर त्या दिवशी तुमची आई तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आल्या होत्या आणि तुम्ही त्यांना तिथून अपमानित करून हाकलून दिले. त्या तिथेच गेटवर बसून बसून रडत होत्या. माझ्याकडून त्यांचे ते दुःख बघवत नव्हते. मला त्यांची खूप दया आली आणि मी माझ्याकडे जे काही पैसे होते ते पैसे त्यांना देऊन त्यांची मदत केली. त्यामुळे आज त्याच मदतीच्या मोबदल्यात त्यांनी मला ही नवी बाईक गिफ्ट म्हणून दिली आहे. मी बाईक घेण्यास खूप नकार दिला, पण ते म्हणाल्या की आम्ही ही बाईक खूप प्रेमाने गिफ्ट म्हणून देत आहोत. संकटकाळी तू आमची खूप मदत केलीस, म्हणून आमचा आशीर्वाद समजून ठेवून घे. वॉचमॅनचे बोलणे ऐकून महेश आणि पल्लवी दोघेही आतल्या आत जळत होते. पण आता त्या दोघांकडे जळण्याव्यतिरिक्त काहीच उरले नव्हते. कारण जो जसे कर्म करतो त्याला तसेच भोगावे लागते आणि हाच या संसाराचा नियम आहे. तर मित्रांनो, आपल्याला आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.